शेतकरी मित्र नमस्कार. वार आहे सोमवार, तारीख आहे 24 ऑगस्ट. तर 24 ऑगस्टला महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात पाऊस असणार आहे? तर आजच्या व्हिडिओतून आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेतकरी मित्रांनो, आपण जर लोणावळा, पेण, नागठाणे, लवसा हा परिसर बघितला, माणगाव, महाड, मंडणगड, हरिहरेश्वर, मुरुड, जंजिरा, दापोली, खेड, चिपळूण, दाभोळ, जयगड, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजपूर, विजयदुर्ग, कणकवली हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर या भागात थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस हा आपल्याला जाणवत आहे. गरगोटीमध्ये देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस असेल. पण निपाणी, त्याचबरोबर इचलकरंजी, कोल्हापूर हा जर परिसर जर आपण सोमवारी जर बघितला, तर आपल्याला या भागात फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. सांगली, तासगाव, अंजनी, विटा, मायनी, कराड, ईश्वरपूर, त्याचबरोबर कारेगाव, सातारा, फलटण, बारामती, इंदापूर, कात्रज, करमाळा, परांडा, त्याचबरोबर कुरुडवाडी, बार्शी, वैराग, मोहोळ, सोलापूर, पंढरपूर, त्याचबरोबर विजयपूर, त्याचबरोबर अक्कलकोट, नलदुर्ग, तुळजापूर, लोहारा, धाराशिव, वैराग, तेर, कळंब, केज, भूम, बीड, वडवणी, माजलगाव, परतूर, परळी, अंबाजोगाई, गंगाखेड, पळंब, पूर्णा, परभणी हा जर परिसर जर बघितला, तर या भागात आपल्याला म्हणजे काही प्रमाणात ढगाळ वातावरण दिसत आहे. पाऊस नाही या परिसरात देखील. त्याचबरोबर आपण जर उदगीर, अहमदपूर हा परिसर बघितला, लातूर, परळी, तर या भागात थोड्याफार प्रमाणात आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. जास्त नाही आहे. पण आपण जर वाशिम, पुसद, उमरखेड, हिंगोली, मेहकर हा परिसर बघितला, तर या भागात देखील आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर आपण जर अरवी, वर्धा, हिंगणघाट, उंब्रेड, ब्रह्मपुरी, भंडारा, रामटेक, नागपूर, तुमसर, साकोली, गोंदिया हा परिसर बघितला, रामटेक, अ, मुलताई हा परिसर बघितला, तर या भागात आपल्याला सकाळी रिमझिम पाऊस दिसत आहे. पण दुपारी नंतर जर आपण सोमवारी 24 ऑगस्टला जर बघितलं, तर रामटेक, नागपूर, तुमसर, भंडारा, साकोली, उंब्रेड, चिमूर, ब्रह्मपुरी, वरारा, हिंगणघाट, वर्धा या परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. गोंदियामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचबरोबर आपण जर अचलपूर, अमरावती, अकोला हा परिसर बघितला, तर या भागात आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. अमरावती, अचलपूर, अकोटमध्ये. त्याचबरोबर खामगाव, बुऱ्हाणपूर, धरणी, बोदवड, जळगाव, शेवगाव, चाळीसगाव, अंबळनेर, चापोडा, शिरपूर, धुळे, मालेगाव, सटाणा, साक्री, नंदुरबार, त्याचबरोबर म्हणजे हा परिसर बघितला तर या भागात आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. तर हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. कधी? सोमवारी 24 ऑगस्टला. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, बरेचसे असे परिसर आहे. आपण इथे जर बघितलं, तर नंदुरबार परिसर जर बघितला, तर नंदुरबार परिसरामध्ये आपल्याला इथे थोड्याफार प्रमाणात म्हणजे ढगाळ वातावरण दिसत आहे. साक्री, त्याचबरोबर मालेगाव, सटाणा, मनमाड, कोपरगाव, श्रीरामपूर, त्याचबरोबर अहिल्यानगर हा देखील परिसर बघितला तर येथे देखील आपल्याला जास्त काही पाऊस नाही दिसत आहे. फक्त ढगाळ वातावरण आहे आणि वादळी वातावरणाचं प्रमाण देखील काही प्रमाणात असणार आहे. छत्रपती संभाजीनगर परिसरात देखील तीच परिस्थिती आहे. भोकरदन, जालना, अंबड, पैठण, परतूर, चिखली, मेहकर, माजलगाव, पाथर्डी, बीड, जामखेड या परिसरामध्ये. त्याचबरोबर म्हणजे त्या परिसरात देखील ढगाळ वातावरण आहे. सोमवारी 24 ऑगस्टला. आपण जर पेठ, नाशिक, घोटी, अकोले, वडा, कोळगाव, बदलापूर, वसई, विरार, मुंबई, बोईसर, वापी, वलसाड, लोणावळा, लवसा, मुरुड, जंजिरा, महाड, महाबळेश्वर, दापोली, चिपळूण हा परिसर जर बघितला तर या भागात थोड्याफार प्रमाणात आपल्याला पाऊस हा दिसत आहे. सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे सोमवारी 24 ऑगस्टचा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.